आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपूर हादरले। अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज शहर बंद, आरोपींना फाशीची मागणी। ईश्वरपूर येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज व्यापार संघटना आणि सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने ईश्वरपूर बंदची हाक देण्यात आली आहे। सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। मंगळवार दिनांक 16 रोजी रात्री 9:30च्या सुमारास दोघा जणांनी एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच जनभावना तीव्र झाल्या। पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी शहर एकवटले आहे। तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काल सर्वपक्षीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची भेट घेतली। यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना फाशी किंवा जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली। अशा प्रवृत्तींना समाजात थारा मिळू नये आणि पीडितेच्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। आज पुकारण्यात आलेल्या बंदला ईश्वरपूरमधील व्यापारी, व्यावसायिक आणि सामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत। आमच्या मुली सुरक्षित नसतील तर व्यापार करून काय उपयोग, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना अशी शिक्षा द्यावी की पुन्हा कोणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, अशी भावना नागरिक व व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली। शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जातं। इस्लामपूरची पांढरी संभोपांची पांढरे आहे, परंतु महिलांचा अत्याचार, अवैध धंदे, गुन्हेगारीचे घर झालेलं आहे। त्या 8/2014 पासून इस्लामपूर शहराची संस्कृती आणि जी ठेवण होती ती पूर्णपणे ह्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे महिलांच्या अत्याचार, मुलांच्या अत्याचार ह्याचा अतिरेक झाल्यामुळं इस्लामपूर शहरात पंचक्रोशीतील लोक या शहरात राहण्यास येत होते, ते आता धजवत आहेत। येण्याचा त्यांचा मनोदय होता, तो आता जवळजवळ तिने विचार केला की या शहरापासून आपण लांब राहिलेलं बरं। त्यामुळं पोलीस यंत्रणा पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे। त्यांनी तातडीनं लक्ष देऊन ही कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे। अल्पवयीन मुलींच्यावर जो अत्याचार झाले त्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या घटनेचा आम्ही सर्व पक्षीय म्हणून त्याचा निषेध करत आहे। ईश्वरपूर शहरामध्ये अल्पवयीन मुलीवरती जो अत्याचार झाला त्या संदर्भात व्यापारी महासंघाच्या वतीनं आज इस्लामपूर 100% कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आणि या घटनेचा तीव्र जाहीर निषेध सर्व स्तरातून केलेला आहे। 16 तारखेला जे एका शाळकरी मुलीवर आपल्या शहरात अत्याचार झाले त्याबद्दल काल संभापाच्या मठामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तातडीनं तहसीलदार माळवा यांना निवेदन देऊन या प्रकारे ठोस कार्यवाहीची मागणी करायचं ठरलं। त्यानुसार सर्व कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात जमले व त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तिथं बोलावून घ्यायला लावलं तहसीलदार साहेबांना व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळी काय प्रगती केली, गुन्हा कसा घडला, काय त्याबद्दल थोडी माहिती दिली व आम्ही त्यांना मागणी केली की हा जास्तीत जास्त कठोर कारवाई होण्यासाठी योग्य कलम आरोपींना लावावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस लढवावी आणि त्यानुसार आणि त्याच वेळी असं जाहीर केलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ईश्वरपूर शहर बंद ठेवून त्या घटनेचा निषेध करावा व आज सर्व व्यापारी शहरातील व्यापारी महासंघ यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद